विजय थलपती तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। आज सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा। राहुल गांधी शपथविधीला हजर राहणार। थलपतींना एकूण 121 आमदारांचा पाठिंबा। खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीला अपघात। मुंबई पुणे महामार्गावरची घटना। गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती। दरम्यान सुळेंच्या अपघातावर राष्ट्रवादीच्या सुनील मानेंकडून शंका व्यक्त, चौकशीची मागणी। बंगालमध्ये शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची विचारपूस। प्रवासादरम्यान काळजी घ्या, मोदींचा शिंदेंना सल्ला। काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग झालं होतं। मराठवाड्यातील बँकांमध्ये 500च्या नोटांचा तुटवडा। ट्विट करत अंबादास दानवेंचा आरोप। आरबीआयने लक्ष घालून समस्या सोडवण्याची विनंती। लातूर, धाराशिव, परभणीमध्ये अनेक एटीएम बंद। गोंदियाच्या आमगावात गॅस बुकिंगसाठी लांबच लांब रांगा। इंडियन गॅस एजन्सी समोर ग्राहकांची गर्दी। गॅस बुकिंगसाठी नागरिकांची धावपळ। नंदुरबार शहरामध्ये आजपासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणामध्ये सध्या केवळ 60% साठा शिल्लक। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पुण्याच्या मध्यवर्ती भागातील 36 धोकादायक वाड्यांना नोटिसा। जुने वाडे आणि इमारती धोकादायक आणि राहण्यास अयोग्य असल्यानं खबरदारी। रहिवाशांना घरं रिकामी करण्याचं आवाहन। नंदुरबारच्या नवापुरात बर्ड फ्लूचा कहर। आतापर्यंत 3.25 लाख कोंबड्यांचे कलिंग, 11 लाख अंडी नष्ट करत जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी। राज्यात तब्बल 487 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर। मुंबई विभागामध्ये सर्वाधिक संख्या। या शाळांपैकी केवळ 76 शाळांवर बंदीची कारवाई। 111 शाळांच्या विरोधात गुन्हा दाखल। मध्य रेल्वेवर आज माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर मेगा ब्लॉक। ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी, नेरूळ मार्गावर मेगा ब्लॉक। ब्लॉक कालावधीमध्ये अनेक लोकल फेऱ्या रद्द।